नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या या सेशनमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मराठीमध्ये आपण ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतो, त्या संदर्भातली माहिती ही आपल्याला कळून घ्यायची. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की टीव्हीवर कधी कधी आपल्याकडे एक न्यूज येते आणि त्याच्यामध्ये दाखवलं जातं की रस्त्यावरून एक कार चाललेली आहे आणि त्या कारमध्ये कुणी ड्रायव्हर नाही. कुठलीतरी कंपनी ही ड्रायव्हरलेस कारचं टेस्टिंग करते. अशा वेळेस आपल्याला आश्चर्य वाटतं की बुवा ड्रायव्हर नसताना कार कशी काय रस्त्यावरून धावू शकेल. किंवा तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही तुमच्या फोनला सूचना देता की माझ्या मित्राला फोन लाव, आणि तुमचा फोन ती सूचना ऐकतो आणि त्वरित तुमच्या मित्राला फोन लावला जातो. किंवा तुम्हाला एखादं म्युझिक ऐकायचं आहे, एखादं गाणं ऐकायचं आहे, तर तुम्ही फोनला सूचना देता आणि त्याच्याप्रमाणे अलेक्सा किंवा सिरी असं सांगून तुम्ही त्याला ती सूचना अंमलात आणायला लावता. म्हणजे तुमचा फोन जो आहे किंवा तुमचा कॉम्प्युटर जो आहे या तुमच्या सूचना ऐकू लागतो, समजू लागतो. तर हे कशामुळे शक्य होतं? किंवा एखादी कार रस्त्यावरून धावतीये ड्रायव्हर नसताना, तर ते कशामुळे शक्य होतं? तर हे सगळं कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो, हे त्याच्यामुळे शक्य होतं. आजच्या या सेशनमध्ये आपण हे समजून घेणार आहे की नेमकं ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आहे काय, आणि तिचं वर्किंग किंवा तिचं फंक्शनिंग हे नेमकं कसं चालतं हे आपल्याला समजून घ्यायचं. मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे, कॉम्प्युटर सायन्सचे अनेक व्हिडिओज पाहू शकता. तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे सुद्धा मी नवीन नवीन व्हिडिओ तयार करू शकतो. लँग्वेज मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, तुम्हाला पाहिजे त्या भाषेमध्ये आपण व्हिडिओ बनवू शकतो. तुम्ही मला सांगू शकता आणि त्याच्याप्रमाणे आपण नवीन नवीन कंटेंट जे आहे ते आपण सगळे तयार करूया. तर मित्रांनो, आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की नेमकी ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI जी आहे ही नेमकी काय आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ज्याला आपण AI असं म्हणतो, तर ही म्हणजे मशीनमध्ये मानवी बुद्धिमत्तेचं अनुकरण आहे. म्हणजे माणसाला मुळातच बुद्धी आहे, ज्याला नॅचरल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. मशीनला म्हणजे कॉम्प्युटरला, मोबाईल फोनला अशी काही बुद्धिमत्ता नसते. परंतु माणसाने काय केलं, वेगवेगळे अल्गोरिदम्स लिहिले, वेगवेगळे प्रोग्राम्स लिहिले, आणि त्या प्रोग्रामिंगद्वारे त्यांनी त्याला शिकवायला सुरुवात केली मशीनला. मशीन शिकत गेली आणि मग मशीन ती थोडी थोडी हळूहळू माणसासारखी आता काम करू लागली. म्हणजे आपण AI मुळे काय करतो, तर AI मुळे आपण जे सर्वसाधारणपणे माणूस काम करू शकतो, ज्याला कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज किंवा अशा क्षमतांची आवश्यकता असते, तर ती जी ॲबिलिटीज आहेत ते आपण कॉम्प्युटरला किंवा मशीनला पण सांगतो. म्हणजे विचार करण्याची, त्याच्यानंतर अनुकरण करण्याची, शिकण्याची, निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे, जी एरवी फक्त माणूस करतो, तर ती मशीन करू लागते जर आपण त्याला AI ची टेक्नॉलॉजी जर आपण त्या मशीनमध्ये इन्कॉर्पोरेट केली, जर आपण त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अल्गोरिदम प्रोग्राम्स आपण जर त्याच्यामध्ये ऍड केले, तर तो स्वतः समस्या सोडवू शकतो, निर्णय घेऊ शकतो. त्याला आपली नॅचरल लँग्वेज मराठी, हिंदी, इंग्रजी ही त्याला समजू शकते. त्याला दृश्य धारणा येते, म्हणजे व्हिज्युअल ज्या गोष्टी असतात त्याचं परसेप्शन, त्याचं अंडरस्टँडिंग सुद्धा त्याच्यामध्ये डेव्हलप होतं. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये AIचा वापर केला जातो. AI जसं या विंडोमध्ये आपण दाखवलं की मशीन लर्निंग होतं, त्याच्यानंतर रोबोटिक्स होतं, त्याच्यानंतर त्याला विजन येतं, तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग तो करू शकतो. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, जे एरवी मनुष्य करायचे ते आता मशीनद्वारे आपल्याला करता येतात. AI ची काय वैशिष्ट्य आहे? तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे माणूस जसा लहानपणापासून शिकत जातो, तसा AI सुद्धा शिकत जातो. आणि कशातनं शिकतो तो, तर त्याला जो आपण डेटा देतो त्या डेटाचं विश्लेषण करून तो शिकत जातो. आणि त्याची जी कार्यक्षमता आहे, तर तो प्रत्येक वेळेस ती इम्प्रूव्ह करत जातो. म्हणजे असं नाही की सुरुवातीला प्रोग्राम दिला आणि त्याला जेवढी बुद्धिमत्ता मिळाली तेवढीच. तर तसं नाही, तो माणूस जसा इम्प्रूव्ह होत जातो अनुभवात, तसा तो डेटामधून शिकत जातो.
आणि यालाच आपण काय म्हणतो, मशीन लर्निंग असं म्हणतो. त्याच्यानंतर जी काही माहिती अवेलेबल आहे त्या माहितीच्या आधारे रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग देऊन तो निर्णय घेऊ शकतो. म्हणजे एआय जो आहे तो मनुष्यासारखाच रिझनिंग सुद्धा करू शकतो. अतिशय जटिल समस्या ज्या एरवी माणसाला सोडवण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो, कठीण असतं, अशा समस्या सुद्धा एआय हा विश्लेषण करून त्याच्यावरचे उपाय जे आहेत ते तो अ, तयार करू शकतो. म्हणजे जसं या फिगरमध्ये दाखवलंय आपण की तो रिझनिंग करू शकतो, तो स्वतःहून लर्न करू शकतो, माणसाच्या बुद्धीप्रमाणे त्याची बुद्धी सुद्धा ऍक्टिव्ह होती. त्याच्यानंतर तो परसेप्शन करतो, ज्या गोष्टी तो पाहतो, अनुभवतो, तिच्यातनं तो शिकत जातो. आणि अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या एआय मुळे काय होतात, शक्य होतात. एआय चे अजून काही वैशिष्ट्य म्हणजे एआय जो आहे हा प्रतिमा, भाषण आणि नमुने ओळखू शकतो. एआय जो आहे जसं माणूस हा एखादी प्रतिमा, भाषण किंवा नमुने हा ओळखू शकतो, तसंच एआय सुद्धा हा वेगवेगळ्या गोष्टी ओळखू शकतो. त्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे जी भाषा आपण सर्वसाधारणपणे वापरतो, जसं मराठीमध्ये मी बोलतोय तर ही सर्वसाधारण भाषा आहे. तर ही भाषा तुम्हाला आम्हाला कळते, तर ही हळूहळू आता मशीनला कळू लागली या एआय मुळे. त्याच्यानंतर ज्या गोष्टी तो पाहतो तिच्यातनं सुद्धा तो काही गोष्टी आत्मसात करतो. एआय जी आहे ही एक स्वायत्त कार्यप्रणाली आहे, म्हणजे ती स्वतंत्रपणे कार्य करते. म्हणजे त्याला डिपेंडन्सी नाही की प्रत्येक वेळेस प्रोग्राम दिलाच पाहिजे, रन केलाच पाहिजे, असं काही नाही. तो ऑटोमॅटिकली निर्णय घेईल, ऑटोमॅटिकली त्या गोष्टी एक्झिक्यूट करेल. जसं रोबोट्स जे आहेत ते इंडस्ट्रीजमध्ये काम करतात, तसं स्वतःहून निर्णय घेतात आणि त्याच्याप्रमाणे ते काम करतात. किंवा एखादी कार जी आहे ती ऑटो ड्रायव्हिंग मोडमध्ये आहे, ती स्वतःहून एका डेस्टिनेशनवरनं दुसऱ्या डेस्टिनेशनला तुम्हाला कॅरी करून घेऊन जाईल. ते या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्याच्यामध्ये तेवढी कपॅबिलिटी निर्माण होती की तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. आता एआय ही नेमकी सिस्टीम कशी आहे, म्हणजे ही प्रणाली कशी आहे, तर जसं या फिगरमध्ये दाखवलेलं आहे की हा सेंट्रल एजंट आहे आणि याला तीन गोष्टी लागतात. एक तर नॉलेज, अल्गोरिदम, गोल्स, आणि एन्व्हायरमेंट हे अतिशय महत्वाचं आहे, ज्याच्याशी जोडलेलं असतं दोन्ही बाजूनी. आणि एजंट हा ऍक्शन सांगतो आणि त्याचप्रमाणे ऑब्झर्वेशन आणि एक्सपिरियन्स तो अनुभवतो एन्व्हायरमेंट पासून. एजंट हा एक सेंट्रलला कुठल्या एआय सिस्टमच्या सेंटरचा जो कॉम्पोनंट आहे त्याला आपण एजंट असं म्हणतो. तो एक अतिशय बुद्धिमान प्रणाली आहे जी एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाचं आकलन करतं, माहितीची प्रक्रिया करतं आणि निर्णय घेतं. म्हणजे जसं एखादा कार किंवा एखादा रोबोट किंवा एखादी रेकमेंडेशन सिस्टीम किंवा एखादा एआय वर आधारित चॅटबोट जो आहे तो परिस्थितीचं आकलन करून निर्णय घेत असतो. पर्यावरण किंवा त्याला बाह्य प्रणाली किंवा एन्व्हायरमेंट म्हणतो आपण, तर हे बाह्य जगाचं प्रतिनिधित्व करत असतं आणि एजंट हा कंटिन्यू त्याच्याशी काय करत असतो, संवाद साधत असतो. म्हणजे जसं समजा एखादी कार रस्त्यावरून जात असेल तर आजूबाजूचा जो रस्ता आहे तर ते एन्व्हायरमेंट झालं. त्याच्यामधले वाहतूक, त्याच्यामधले चालणारे लोक, हवामान, आजूबाजूचं वातावरण, हे सगळं त्या एन्व्हायरमेंटचं काय झालं, भाग झाला. त्याच्यानंतर कुठल्याही एआय सिस्टीमला एका नॉलेज इनपुटची गरज असते. नॉलेज शिवाय एआय सिस्टीम वर्क करणार नाही. तर जी पूर्व अस्तित्वात असणारी माहिती आहे अशी सगळी माहिती ही एआय सिस्टीमला पुरवली जाते. आणि जी माहितीच्या आधारावरच ऍक्च्युली हा एजंट जो आहे हा निर्णय घेत असतो. म्हणजे एखादा चॅटबोट जर असेल तर त्याला संभाषण कसं करावं याचं पूर्ण प्रशिक्षण दिलं जातं. ह्युमन बिंगशी संभाषण कसं करावं त्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि मग त्याच्याप्रमाणे मग तो काय करतो, ट्रेन केला जातो आणि मग तो त्याच्याप्रमाणे तो काम करू लागतो. कुठल्याही एआय सिस्टमला अल्गोरिदम लागतो. अल्गोरिदम म्हणजे एक प्रोसिजर आहे की एक रिझनिंग आहे की ज्याच्या साह्याने तो एजंट जो आहे तो निर्णय घेतो. तर अल्गोरिदम नसेल, नॉलेज नसेल तर एजंट हा निर्णय घेणार नाही. तर निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या अतिशय महत्वाचा रोल प्ले करतात. तर याच्यामध्ये वेगवेगळे लर्निंग मॉडेल्स असतात, ऑप्टिमायझेशन टेक्निक्स असतात आणि अल्गोरिदम्स जे आहेत
हे सगळे याचे मिळून बनलेले असतात. तर अल्गोरिदम जसं एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला एक सेट ऑफ स्टेप्स आपल्याला एक्झिक्यूट करावा लागतो आणि मग ती गोष्ट आपण अचीव्ह करू शकतो. तर ह्या ज्या सेट ऑफ स्टेप्स आहेत यालाच आपण अल्गोरिदम असं म्हणतो. आणि एआय मध्ये सुद्धा हे अल्गोरिदम जे आहेत हे खूप महत्वाचा रोल प्ले करतात. म्हणजे समजा एखादी कार रस्त्यावरून जात असेल आणि त्याला पाथ फाइंडिंग करायचं असेल, तर पाथ फाइंडिंग अल्गोरिदम जो आहे तो कार वापरेल आणि त्याच्यावरून तो एका डेस्टिनेशन वरून दुसऱ्या डेस्टिनेशनकडे ट्रॅव्हल करेल. त्याच्यानंतर एजंटला जे इनपुट असतं त्याच्यामध्ये ध्येय किंवा ज्याला आपण म्हणूया की एजंट कुठल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, तर ते परिभाषित करण्यासाठी, तर ते टार्गेट काय आहे अचीव करायचं, तर ते मिळवण्यासाठी एजंट हा काय करतो, नेहमी कृती करत असतो. समजा तुमच्याकडे एखादा व्हॅक्यूम क्लीनर आहे, ऑटोमॅटिक व्हॅक्यूम क्लीनर आहे, रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर आहे. तर त्याचं ध्येय काय असेल, त्याचं टार्गेट काय असेल, तर त्याचं ध्येय किंवा त्याचा गोल हा शब्द वापरतो आपण त्याच्यासाठी. तर त्याचा गोल जो आहे तो म्हणजे पूर्ण रूम क्लीन करणं, हे त्याचा गोल आहे. किंवा एखादी सेल्फ ड्रायव्हिंग कार असेल तर त्याचं ध्येय काय असेल, त्याचा गोल असेल एका पॉईंट पासून एका डेस्टिनेशन पासून दुसऱ्या डेस्टिनेशन पर्यंत कारला घेऊन जाणं, हे त्याचं ध्येय आहे. तर अशा पद्धतीने ज्या एन्व्हायरमेंट मध्ये आपण एआय बनवलेला आहे, तर त्याचं गोल जे आहे तो एक स्पेसिफिक गोल असतो आणि तो अचीव करण्यासाठी तो प्रयत्न करतो. त्याच्यानंतर ऍक्शन किंवा त्याला आपण कृती असं म्हणतो. एजंट हा त्याचा अल्गोरिदम ज्ञान आणि ध्येयावर आधारित कृती करतो. आणि ही जी कृती आहे ही कुठे होती, एन्व्हायरमेंट मध्ये होती. म्हणजे रस्त्याची परिस्थिती जशी असेल त्याच्यानुसार, समजा रस्ता मोकळा असेल तर कारची स्पीड वाढेल, किंवा रस्ता जर गजबजलेला असेल, समोर वाहनं असतील तर कारची स्पीड ऑटोमॅटिक कमी होईल. समोर काही ऑब्स्टॅकल आलं तर कार ही थांबेल, किंवा समोर काही दुसरा रस्त्याचं काम चालू तर अशा वेळेस कार वळेल दुसऱ्या बाजूला. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर या ऍक्शन रिलेटेड आहेत, ज्या कशाशी रिलेटेड आहे, त्या एन्व्हायरमेंटवर वर्क करतील. ऑब्झर्वेशन्स आणि एक्सपिरियन्सेस, निरीक्षण आणि अनुभव, हे एजंटला पर्यावरणाकडून मिळतात. आणि निरीक्षण आणि अनुभवावरून त्याचा अभिप्राय हा त्याला कळतो. म्हणजे जो एआयचा प्रोग्राम असतो तर तो वापरकर्त्याच्या पसंतीचं निरीक्षण करतो आणि त्यांच्या सूचनांमध्ये तो काय करतो, सुधारणा करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. तर अतिशय जटिल अशी ही सगळी सिस्टीम असते. परंतु टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे आता की खूप इझिली या गोष्टी या तुम्हाला आता तुमच्या मोबाईल फोनमध्ये, तुमच्या कॉम्प्युटर्समध्ये, तुमच्या टीव्ही मध्ये, तुमच्या वेगवेगळ्या डिव्हायसेसमध्ये या आता तुम्हाला येऊ लागलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी आता आपल्याला पर्यायी एआयचा वापर करणं हे अगदी इसेन्शियल झालेलं आहे. मग एआयचा वापर करायचाच असेल तर तो चांगला केला गेला पाहिजे. आणि मग चांगला करण्यासाठी तुम्हाला जर ते माहिती असेल तर मग तुम्ही तो अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि म्हणून आपण या पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत ते बनवतो आहोत. तर एआय सिस्टीम कसं काम करते ते समजून घ्या. की एजंट जो आहे हा सेंट्रल पार्ट आहे कुठल्या एआय सिस्टीमचा. तो नॉलेज, अल्गोरिदम आणि गोल्सनी काय करतो, सुरुवात करतो. नंतर तो निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन आणि एक्सपिरियन्स वरून तो परिस्थितीचा अनुभव करतो, म्हणजे एन्व्हायरमेंटचं तो आकलन करतो. नंतर जे अल्गोरिदम्स लिहिलेले आहेत त्यांच्या आधारे तो ऍक्शनवर निर्णय घेतो. आणि एन्व्हायरमेंट जे आहे ते त्याच्या ऍक्शनला काय करतं, रिप्लाय करतं, प्रतिसाद देतं. आणि जो काही प्रतिसाद मिळेल तिच्यातनं हा एजंट जो आहे हा शिकत राहतो आणि तो परिस्थितीशी काय करत घेत राहतो, जुळवून घेत राहतो. जसं मनुष्य शिकतो, जुळवून घेतो, त्याच पद्धतीने हे प्रोग्राम सुद्धा परिस्थितीकडनं शिकतात आणि जुळवून घेतात. तर धन्यवाद मित्रांनो. मला असं वाटतं की एआय म्हणजे काय आणि एआय सिस्टीम कशी वर्क करते हे तुम्हाला या व्हिडिओतनं कळालं असेल. नमस्कार.